13वा दशक जो आहे त्याला समर्थांनी नामरूपाचा दशक असं म्हटलेलं आहे. तर 13व्या दशकामधला हा समास 6वा आहे आणि या समासाचं नाव आहे लघुबोध. लघुबोध असं आहे. म्हणजे अगदी थोडक्यात बोध काय करून घ्यायचं आहे ते इथे सांगितलेलं आहे. बोधच व्हायला पाहिजे ना. बोध होणं म्हणजे काय? दासबोध. दासाला बोध म्हणजे काय? समज, समजणं, समजून घेणं, की नाही. लघुबोध म्हणजे काय? थोडक्यात तुम्ही समजून घ्या. इथे जास्त काही कष्टही नाही आहेत. विचार फक्त महत्वाचा आहे. तर इथे समर्थ सांगतायत समासाच्या सुरुवातीला की तुम्ही म्हणजे काय आहात. एक तर तुम्हाला पटकन उत्तर जे देता येईल ते असं आहे की हे शरीर म्हणजे आपण आहोत. शरीर म्हणजे मी आहे. बर. दुसरं काय? तर तुमच्या अनुभवाला जे काही येतं ते काय आहे? तर या शरीराच्या आधारे, शरीर एक आहे अनुभवाला, आणि शरीराधारे दृश्य आहे, दिसणार म्हणून काहीतरी. मग त्याला जग नाव आहे की नाही, ब्रह्मांड नाव आहे. तर दिसणार जे आहे शरीर आणि दिसणारा म्हणून जग हे आहे आणि त्याचा अनुभव आहे. अनुभव कसला येतोय? तर रूपाचा येतोय, दृश्य म्हणून. आणि अनुभवाचा काहीतरी बोध करून घ्यायचा आहे म्हणून त्याला नावं दिलेली आहेत. जे जे दिसतं त्याला नावं दिली जातात. समर्थ सांगतात की तुम्ही हा बोध करून घ्यायचा आहे की तुमच्या अनुभवाला जी ही रूप देहासहित वेगवेगळी रूप. तर रूप म्हणजे काय? आकार. वेगवेगळे आकार तुमच्या अनुभवाला येत आहेत, म्हणजे दिसत आहेत, भासत आहेत. बरोबर. हे आकार कायमचे आहेत का? निरंतर आहेत का? तर तसं नाही आहे. आकार आणि आकाराला काही ना काही नावं दिलेली आहेत ओळखण्यासाठी म्हणून. तर हे आकार आणि म्हणजे रूप वेगवेगळे आणि त्यांची नावं ही कायमची आहेत का बाबा? नित्य आहेत का? टिकून राहणारी आहेत का? तर तुम्ही असं सांगा की नाही बाबा, ह्यातलं काहीच टिकून राहणार नाही. बरोबर ना. कुठचाही आकार हा कायमचा नाही, तो बदलतो. आता आहे आणि मग नाही असा त्याचा अनुभव आहे. त्यामुळे रूप हे काही टिकणार नाही. कोणतंही रूप असो, मग अनुभवाला जे जे येत आहे आकार रूप, आणि ते टिकणार नाही. त्याची म्हणून नाव आणि रूप ही काही टिकणारी नाहीत, शाश्वत नाहीत. हे तुम्हाला पक्क माहित आहे. एवढं तरी बोध तुम्हाला आहे. मग हे टिकणार नाही, शाश्वत नाही, म्हणून ते सुख देणार नाहीये. हे आत्ता हातात आहे माझ्या आणि कुठच्या क्षणाला ते माझ्या हातातून निसटून जाईल. हाच अनुभव आहे ना आयुष्यामध्ये, जीवनामध्ये. अनुभव काय आहे तुम्हाला, आम्हाला प्रत्येकाला, की हे जे काही नावरूपाचं म्हणून उभं राहिलेलं आहे जगडंबर, जग म्हणून, ते माझ्या सहवासाला कायमचं राहणार नाही. आता माझ्या सहवासाला म्हणताना मी म्हणून सुद्धा जो काही आकारात, नावरूपात
मला अनुभवाला येतोय मी म्हणून आणि माझं म्हणून, ते सुद्धा काही माझ्या हातात, माझ्या सोबत, माझ्या सहवासात निरंतर राहणार नाहीये. मग आणखी तुम्ही विचार करायला लागलात की तुम्हाला हे कळतं की मी म्हणून सुद्धा जे काही आहे तेही शाश्वत नाहीये माझ्या अनुभवातला मी म्हणून. बरोबर ना? आणि मग समर्थ सांगतात की मग तुम्ही यात शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचं विवरण करायलाच पाहिजे. आणि ते पण त्यांनी म्हटलं की प्रत्ययाचे, याचे करावे विवरण प्रत्ययाचे. मग त्याचा प्रत्यय तुम्ही घ्यायला पाहिजे स्वतः. तुम्हाला हे आता बघा, हे हे जे काही अनुभवाला येत आहे ते 5 तत्वांनी बनलेलं आहे. तुमच्या देहासहित आणि या जगाचा किंवा ब्रह्मांडाचा देह म्हटला तर ते 5 तत्वांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. मग ही पंचभूतांचा तुम्ही विचार करायला लागला की तुम्हाला ते कळतंय की यातलं काहीच शाश्वत नाहीये. त्यांची नावं आणि त्यांची रूप ह्याचा अभ्यास करा, हे पहा, त्याचा अनुभव घ्या. मग पृथ्वी म्हटलं तर काय? रचते आणि खचते असं समर्थाने म्हटलं. बरोबर ना? झीज होते, झीज होता होता ती नाहीशी होते. नंतर आप म्हणजे पाणी, पाणी सुद्धा आटते आटते आणि त्यात अंश मात्रही उरत नाही, असं पाण्याचा स्वभाव आहे. अग्नी आता उष्ण आहे तर तो कधी शीतळ होऊन नाहीसा होईल सांगता येत नाही. वारा सुद्धा आत्ता इथे वाहतोय तुमच्या अवतीभोवती आणि नंतर कधी तो नाहीसा होईल सांगता येत नाही. आकाश म्हणाल तर ते आकाश सुद्धा तुम्ही विचार केला तर ते भासतंय, नाहीतर ते आकाशही नाहीस होतंय. ज्याला समर्थाने चांगला शब्द बोला, पैस, अवघा जो पैस आहे, ही जागा जी आहे ती व्यापलेली आहे आकाशाने. बरोबर? पण तुम्ही ते नुसतं आकाश हे नुसतं नावापुरतं आहे, नाहीतर आकाश म्हणून काहीच नाही असं आहे. तेव्हा विचार केला तर तुम्हाला असं आढळत आहे की 5 भूतामधलं प्रत्येक भूत हे नाशिवंत आहे, शाश्वत नाहीये, टिकणार नाहीये. मग याच्यात शाश्वत काय? समर्थ म्हणतात की 5 भूतांचं जे काही बनलेलं आहे ते अशाश्वत आहे. मग शाश्वत काय? तर आत्मा असा शब्द आहे त्याला. आत्मा म्हणून जे काही आहे तो शाश्वत आहे. म्हणजे अवघं आकारमान ज्याला आहे, वस्तुमान ज्याला आहे, आकारमान ज्याला आहे ते अशाश्वत आहे. आणि हे जे काही आहे ते भासमान ज्याच्यामुळे होत आहे त्याला नाव समर्थाने दिलंय आत्मा. मग आकार हा निराकार अशा आत्म्यामुळे भासतोय. तेव्हा हे ज्याला भासतोय तो आत्मा आहे. ज्याला भासतोय तो आत्मा आहे आणि तो निराकार आहे. मग आकारमान अवघ जे आहे आकाराला आलेलं ते टिकणार नाही. मग निराकार असं जे मुळामध्ये तत्व आहे ते शाश्वत आहे आणि म्हणून ते तत्व म्हणजे आत्मा, तो सत्य आहे असं तुम्ही जाणा. पण तो आत्मा कोणाला कळत नाहीये.
कोणालाही कळत नाहीये, सहसा त्याचं आकलन होत नाहीये. ज्ञानाशिवाय त्याचं आकलन होत नाही. म्हणून असं ज्ञान ज्यांना आहे अशा साधूजनांना, ज्ञानीजनांना आपण अज्ञानी लोकांनी विचारलं पाहिजे की सत्य काय आहे, असत्य काय आहे, आणि सत्य निवडून तुम्ही घ्यायचं आहे. बरोबर? तर असं एक लक्षात घ्या. तर निराकार नित्य आहे, आकार हा अनित्य आहे. मग नित्य काय आणि अनित्य काय याचा विचार केलाच पाहिजे. आणि दुसरा एक विचार काय, तर हे सगळं निरुपयोगी आहे. ज्याचा ज्याचा म्हणून उपयोग होतोय तुम्हाला आम्हाला, बरोबर ना? ज्याचा ज्याचा म्हणून उपयोग होतोय आम्हाला, ही प्रत्येक गोष्ट कशी आहे, निरुपयोगी आहे. निरुपयोगी आहे शाश्वत सत्याच्या संदर्भात. सत्य म्हणून जे निरंतर राहणार आहे, निरंतर आहे, ते त्याच्या संदर्भात तुम्हा आम्हाला म्हणून जे जे काही उपयोगाचं आहे ते निरुपयोगी आहे. आणि म्हणून ते असार आहे, असार आहे. मग तुम्ही शाश्वत म्हणून आत्मा स्वतः होऊन जेव्हा असता, तेव्हा हे सर्व जे काही आकारमान, रूपवान, आकारवान असं जे आहे ते असार आहे. असार आहे कधी तुम्हाला कळणार आहे, तुम्ही स्वतः आत्मा आहात. सार म्हणून, योग्य म्हणून जे काही आहे सार, ते तुम्ही स्वतः आहात. म्हणून सारी भासे असार आणि असारी भासे सार, सारासार विचार शोधून पहा, असं समर्थ सांगतात. तेव्हा हा सारासार विचार तुम्ही केलाच पाहिजे. आणि मग तुम्हाला हे पंचभूतात्मक असं जे काही सर्व आहे ते कसं माईक म्हणजे फसवं आहे, लबाड आहे, हे तुम्हाला कळेल. आता आणि म्हणून मग निराकाराला त्यांनी शब्द दिलाय परमात्मा. म्हणून परमात्मा तो निराकार जाणीजे हा विचार. आणि मग त्याच्यात हा विचार घेऊन आपण कोण आहोत याचा तुम्ही विचार पाहिला पाहिजे. सोपं करून सांगितलं समर्थांनी की देहाचा जेव्हा अंत होतो तेव्हा काय होतं, तर पाच तत्वातली सगळी 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 गळून पडतात. म्हणजे शक्तिहीन होतात, कर्तृत्वहीन होतात. म्हणजे एक 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 तत्व बाजूला पडते. त्यात शेवटी त्यांनी म्हटलं की काय होतं, तर प्राण जातो असं तुम्ही म्हणता. प्राण जातो म्हणजे काय, वायो जातो तत्वता. बरोबर, वायो जातो तत्वता. आता हे परीक्षा करून पाहायचं कसं, तर आपलं तुम्ही श्वासोच्छवास कोंडून बघा, क्षणभर तरी राहता येतं का? श्वास कोंडला किंवा श्वास थांबला तर देह पडतोय आणि देहाला मढ असं नाव येतं. मग ते मढ आहे. मग मढ काही काम करू शकतं का, कोणती कृती करू शकतं का? कदापि नाही. तेव्हा देहामध्ये हा वायू म्हणून प्राण आहे. प्राण जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या देहाकडे कर्तृत्व येत आहे. सजीव म्हणून आपण त्याला म्हणतो, सचेतन आहे, सजीव आहे. तो जर नसेल वायू तर देह काही करू शकत नाही. तेव्हा आपल्याला असं वाटतं की मनुष्य, माणूस किंवा देह सगळं काही करतोय, तर ते देह करतो का?
देहाला काहीतरी आधार आहे का? हो, आधार आहे. तो ह्या प्राणाचा आहे, वायूचा आहे. म्हणजे जे काही होतंय ते प्राणरूप तिथे आत्मा म्हणूया पाहिजे. त्या आत्म्यामुळे तिथे कर्तृत्व घडतंय, कार्य घडतंय. तर माणूस म्हणजे काय, तो देह का? नाही, नाही असंच उत्तर आहे. मग आत्मा हे त्याचं उत्तर आहे. मग शाश्वत काय अशाश्वत काय असं पाहताना आत्मा हे त्याचं उत्तर आपण शोधून काढतो. बरोबर ना? आता आता बघा, अभेद भक्ती असं त्याने शब्द वापरले समर्थाने, की आपण जर स्वतःला किंवा माणसाने जर स्वतःला करता असं म्हटलं, करता, मी माणूस करता आहे किंवा मी करता आहे, तर प्रत्येकाने हा विचार करायचा की आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेप्रमाणे करता येते का? करता आपण ऐसे म्हणावे तरी आपले इच्छेसारखे व्हावे, इच्छेसारखे न होता मानावे अवघेच व्हावं. खोटं म्हणायला पाहिजे. आपल्या इच्छेसारखं होतच नाही काही. कदा कदा झालं असं वाटतं ते फसवं आहे. होतच नाही. म्हणून आपण करता नाही. मग आपण जर करता नाही, तर हे सगळं अनुभवातलं विश्व आपण किंवा त्यातला कुठचाही घटक म्हणा, काही म्हणा, याचा भोगता आपण आहोत. हे तरी कसं? याचा तरी विचार करायला करणार की नाही किंवा होणार की नाही? तर ते नाही, ते शक्य नाही. करताही आपण नाही, भोगताही आपण नाही. हां, हे तिथे सिद्ध होते. म्हणून समर्थ म्हणतात की विवंचना किंवा विवरण करणं किंवा तपासून घेणं, परीक्षा करून घेणं, ज्ञानाच्या पातळीवर याचा आपण आपल्याला बोध करून घेणं, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे त्याला समर्थ म्हणतात की प्रत्यय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. तर अध्यात्म म्हणजे काय? हं? तर आत्मानात्मा विवेक करणं, आत्मा काय आहे आणि अनात्मा काय आहे याचा विचार करणं, आणि दुसरं शाश्वत सत्या संदर्भात किंवा परमात्म तत्वा संदर्भात सार काय आणि असार काय याचा विचार करणं. थोडक्यात समजून घ्यायचं, म्हणून याला लघुबोध म्हटलेलं आहे. तेव्हा जे नित्य आहे, जे निरंतर आहे, किंवा हे सर्व जे काही आहे ते ज्याच्या आधारे आहे, ते तत्व, ते तत्व आपणच कसे आहोत, हा, इथपर्यंत तुम्ही मागे मागे आलं पाहिजे आणि हा बोध ज्याचा त्याने करून घेतला पाहिजे. शेवटी बघा बघा की आज आहे सद्गुरू भाईनाथ महाराजांची पुण्यतिथी, बरोबर, 23 मे. या समासाच्या शेवटी समर्थांनी म्हटलेलं आहे, म्हणून ज्ञाता धन्य धन्य, असंच आहे ना, जो निर्गुणेशी अनन्य, आत्मनिवेदने मान्य परम पुरुष. तर ज्ञाता आमचे भाईनाथ महाराज यांनी आमच्या महाराजांबद्दल इतकं लिहून ठेवलेलं आहे की त्यांच्या संपूर्ण शिकवणीचं सार सांगणारे त्यांचे 3-4 लेख आहेत. त्यांनी वेळोवेळी लिहिलेले आहेत. तर ते 3-4 लेख तुम्ही मुद्दाम वाचा. त्यात तुम्हाला कळेल की ज्ञाता हा शब्द जो वापरलेला आहे तो आमच्या भाईजींना पूर्णपणे तंतोतंत अगदी चपखल बसतो. ज्ञाता म्हणजे काय? तर त्यांच्या चरित्रात्मक पुस्तकाला त्यांनी नावही दिले पूर्ण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णम् उदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णम एवावशिष्यते असं एक आहे, मांडुक्य उपनिषदातला श्लोक आहे तो. तर हे कोणाला लागू पडतं? आमच्या भाईजींना. सद्गुरु तत्व जे आहे ते पूर्ण तत्व आहे, बरोबर. हा, आता ते स्वतः स्व किंवा अध्यात्म शब्दाचा अर्थच काय? ते आधी आत्मा. तर आधी आपण आहोत, हा तो विचार आहे. लघुबोध घ्यायचा आहे तो हाच आहे की आधी आपण आहोत. ते जे आत्मतत्व जे आहे ते आपण आहोत आणि आपल्या ठाई हा पंचभूतांचा खेळ कसा चाललेला आहे, जो अशाश्वत आहे, बरोबर, अशाश्वत आहे. म्हणून नामरूपाला जे आलेलं आहे आणि भासमान होत आहे ते अशाश्वत आहे. कोणाच्या ठाई ते होत आहे, सगळं होत आहे, जात आहे. आणि कोण उरत आहे, उरत, मागे राहत, आधी ते आहे आणि अंतही तेच आहे. ते तत्व, पूर्ण तत्व जे आहे, बरोबर, हा लघुबोध आहे. पूर्ण तत्व जे आहे ते ते आहे, म्हणजे आपण. हा स्वरूपबोध आहे, हा आत्मबोध आहे, लघुबोध आहे. आज भाईजींच्या पुण्यतिथीच्या दिवशी हा लघुबोध, हा आत्मबोध पूर्णपणे ठसवून घ्या. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की इच्छा है. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की इच्छा है.